नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सेल्युलोजचं युटिलायझेशन वेगवेगळ्या फील्डमध्ये कसं केलं जातं ते आपण पाहूयात. तर फार्मास्युटिकल असेल, फूड इंडस्ट्री असेल, पेपर इंडस्ट्री असेल, ते इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण सेल्युलोजचं स्ट्रक्चर अंडरस्टँड किंवा त्याचे प्रॉपर्टीज काय काय आहे ते आधी पाहूया. तर सेल्युलोज हा ऑर्गॅनिक पॉलिमर आहे, जो की त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लिनियर पॉलिसॅकराइड त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, जे की 100 ते 1000पर्यंत डी ग्लुकोज युनिट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि हे जे काही डी ग्लुकोज युनिट आहे ते लिंक केले जातात β14 ग्लायकोसिडेज बॉन्डने. आणि हा जो काही मेनली आपल्याला प्रायमरली प्लॅन्ट सेल वॉलमध्ये प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा युनिक मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे सेल्युलोजला जे काही रिमार्केबल प्रॉपर्टीज अजून इन्क्रीज होतात. तर पहिली रिमार्केबल प्रॉपर्टीज आहे हाय टेन्साइल स्ट्रेंथ. त्याच्यानंतर दुसरी आहे तो मोस्ट ऑफ दी सॉल्व्हंटमध्ये इन्सोल्युबल आपल्याला पाहायला मिळतो. त्याची बायोडिग्रेडेबिलिटी आणि बायोकम्पॅटिबिलिटी ही जास्त असते. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला सेल्युलोजच्या पाहायला मिळतात. तर जो काही हिस्टॉरिकल यूज आहे सेल्युलोजचा वेगवेगळ्या काळापासून, म्हणजे पेपर ते अर्ली प्लॅस्टिकपर्यंत त्याचा कसा वापर केला जातो किंवा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले ते आता आपण पाहूया. पहिल्यांदी एशियन पेपर मेकिंगमध्ये जर आपण पाहिलं, जे काही सेल्युलोजचे जे काही प्लॅन्ट फायबर्स असतात, जे काही पॅम्प्रस आहे किंवा ट्री पल्पपासून सेल्युलोज हे मेड किंवा फाउंडेशन त्याचं केलं जायचं. तर त्याच्यामुळे ह्या फाउंडेशनमुळे पेपर मेकिंगमध्ये एक रिव्हॉल्युशन झालेलं होतं. तसंच पुढे जाऊन 19th सेंचुरीमध्ये ॲज अ एक्सप्लोजिव्ह म्हणून जे काही नायट्रेट रेड सेल्युलोज म्हणजे नायट्रोसेल्युलोज जे काही आहे ते डेव्हलप करण्यात आलं, जे की एक्सप्लोजिव्ह म्हणून वापर केला जातो. आणि त्याच्यामध्ये जर आपण हे जे मॉडिफिकेशन आहे केमिकलमुळे, अर्ली केमिकल मॉडिफिकेशन सेल्युलोजमध्ये केलं गेलं, त्यामुळे ॲज त्याचा एक्सप्लोजिव्ह म्हणून वापर होतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर फर्स्ट सिंथेटिक प्लास्टिक म्हणून याचा वापर व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जो काही सेल्युलॉइड आहे, जो की सेल्युलोज नायट्रेटपासून डिराईव्ह केला जातो, तो फर्स्ट थर्मोप्लास्टिक आपल्याला पाहायला होतो, जो की फोटोग्राफिकमध्ये फिल्ममध्ये यूज केला जातो. किंवा जे बिलियार्ड जे काही बॉल असतात किंवा जे डेकोरेटिव्ह आयटम आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर अर्ली रायन फायबर म्हणजे जे काही विस्कोस फायबर आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्रिएशन करून आर्टिफिशियल सिल्क क्रिएट करण्यात आलं. त्याच्यामुळे जे काही टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सेल्युलोज टेक्स्टाईल म्हणून याचा वापर, सेल्युलोज डेराइव्ड टेक्स्टाईल इन्क्रीज करण्यात आलं किंवा जे क्रिएट करण्यात आलं, त्याच्यामुळे जे काही रियॉन फायबरमध्ये याचा वापर केला जातो. असे वेगवेगळे डेव्हलपमेंट वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये रिसर्च हा होत गेला, जेणेकरून तो पेपर टू अर्ली प्लास्टिकपर्यंत याचा इतिहास किंवा हिस्टॉरिकल यूज सेल्युलोजचा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मॉडर्न इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं तर पहिलं आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही सेल्युलोज बेस्ड जे काही फायबर असतात, रियॉन, मॉडल्स किंवा लायोसेल जे काही आहे, हे अल्टरनेटिव्ह म्हणून यूज केले जाऊ शकतात सिंथेटिक फायबरच्या ऐवजी. तर याच्यामध्ये जे काही त्याची कम्फर्ट आहे ते जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. तसंच फिल्ट्रेशन सिस्टीममध्ये वॉटर प्युरिफिकेशनसाठी किंवा एअर फिल्ट्रेशनसाठी याचा वापर केला जातो, कारण की याच्यामध्ये आपल्याला पोरस स्ट्रक्चर पाहायला मिळतं, जे की इफेक्टिवली हा ॲज अ फिल्टर म्हणून यूज केला जाऊ शकतो. त्यामुळे इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये वॉटर प्युरिफिकेशन असेल किंवा एअर फिल्ट्रेशनसाठी सेल्युलोजचा वापर केला जातो. पॅकेजिंग फील्डमध्ये जर आपण पाहिलं, जो काही सेलोफेन जो काही आहे ॲज अ एक्सेलंट बॅरियर प्रॉपर्टीज आणि बायोडिग्रेडेबिलिटी त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असल्यामुळे तो ॲज अ फूड पॅकेजिंग म्हणून सुद्धा वापर केला जातो. तसंच ॲडव्हान्स पेपर प्रोडक्टमध्ये जे काही सेल्युलोज जे काही आहे त्याचे हाय स्ट्रेंथ असल्यामुळे तो स्पेसिफिक जे काही स्पेसिफिसिटी जे पेपर आहे किंवा सिक्युरिटी जे काही डॉक्युमेंट्स आहे किंवा जे ॲब्सॉर्बंट मटेरियलमध्ये याचा वापर केला जातो. तर असे वेगवेगळे मोस्ट ऑफ दी मॉडर्न इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. तसंच सेल्युलोजमध्ये जर आपण पाहिलं ॲज अ फूड इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्हान्समेंट केल्यामुळे किंवा त्याचं टेक्स्चर आणि स्टेबिलिटी त्या प्रोडक्टची वाढते आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही कॅलरीज न ॲड करता आपण त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे वाढवू शकतो. तर पहिलं आहे थिंकनर आणि स्टॅबलायझर. जे काही मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज आहे किंवा कार्बॉक्सी मिथिलीन सेल्युलोज आहे, ते काय करतात, जे काही सॉसेस असतील किंवा डेअरी प्रोडक्ट असतील त्याची कन्सिस्टन्सी इम्प्रूवाईज करतं आणि सेपरेशनपासून प्रिव्हेंट करतं. तसंच फॅट रिप्लेसर जे काय आहेत
जे काही लो फॅट फूड असतात त्याला टेक्स्चर देण्याचं काम करतं, जेणेकरून जे काही आईस्क्रीम आहे किंवा बेक फूड आहे गुड्स आहे त्याच्यामध्ये आणि त्याची जे काही कॅलरी कंटेंट आहे ते रिड्यूस करून लो फॅट फूडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच जे काही डायटरी फायबर सोर्स आहे म्हणजे सिरियल्स असेल, ब्रेड्स असतील, ड्रिंक्स असतील तर त्याच्यामध्ये ॲज अ बूस्टर म्हणून यूज केला जातो, जेणेकरून तो डायजेशन प्रॉपरली होऊ शकेल. तसंच अँटी केकिंग एजंटमध्ये जे काही आहे जे पावडर फॉर्ममध्ये जे काही फूड असतं त्याच्यामध्ये क्लम्प प्रिव्हेंट करण्याचं काम करतं किंवा जे काही चीज वगैरे आहे त्याच्यामध्ये स्पायसेस वगैरे आहे त्याच्यामध्ये क्लम्प्स प्रिव्हेंट करण्याचं काम हा करत असतो. अशा वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं हा ॲज अ नॉन टॉक्झिसिटी किंवा बायोडिग्रेडेबिलिटी याच्यामध्ये असल्यामुळे तो मेडिकल यूजमध्ये वापरला जातो. म्हणजे हा एक जेल फॉर्मेशन किंवा जेल फिल्म किंवा मायक्रोस्पेअरची फॉर्मेशन करण्यासाठी याच्यामध्ये ॲबिलिटी असल्यामुळे तो ॲज अ बायोकम्पॅटेबल आणि वर्सटाईल असल्यामुळे तो मेडिकल युजेसमध्ये वापरला जातो. ड्रग डिलिव्हरी जर आपण पाहिलं ॲज अ बाइंडर म्हणून किंवा डिसइंटिग्रेट किंवा एक्सपिएंट म्हणून टॅबलेटमध्ये कॅप्सूलमध्ये वापरला जातो, जेणेकरून जे काही ड्रग आहे ते रिलीज होण्यापासून कंट्रोल हे होऊ शकतं. तर बाइंडर जर आपण पाहिलं तर जे टॅबलेट्समधले जे मॉलिक्यूल आहे किंवा जे अजून जे प्रोडक्ट आहे त्याला बाइंड करून ठेवायचं. तसंच एक्सपिएंट म्हणजे जे काय आहे त्याची जी ड्रग रिलीजची जी प्रॉपर्टी आहे ती ज्यावेळेस तिथं एखाद्या स्पेसिफिक लोकेशनला झाल्यानंतरच त्याचं रिलीज केलं पाहिजे, नाहीतर जे ड्रग आहे किंवा जे टॅबलेट आहे ते वेगळ्या ठिकाणी जर रिलीज झालं त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणजे स्पेसिफिक ड्रग रिलीजची कंट्रोल करण्याचं कामसुद्धा हा करतो. तसंच वाउंड ड्रेसिंगमध्ये जर आपण पाहिलं जे काही सेल्युलोज बेस्ड हायड्रोजेल असतात जे हिलिंगला आणि जे काही लागलेलं जर असेल त्याचं जे इफेक्टिवली ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो. तसंच मेडिकल डिव्हाइसमध्ये जर आपण पाहिलं मेम्ब्रेन डायलिसिसमध्ये किंवा एखाद्या इम्प्लांटमध्ये कंट्रोल रिलीज करण्याचं काम करतो. तर असे वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिकल डिव्हाइसमध्ये याचा वापर होत असतो. त्याच्यानंतर आपण नॅनो सेल्युलोज जे काय आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतो वाउंड पल्पपासून किंवा अजून जे काही प्लॅन्ट सोर्स आहे आणि हे जे काही वाउंड पल्प आहे ते ॲज अ फायबर किंवा क्रिस्टल म्हणून यूज केले जातात. आणि हे जे वेगवेगळे जे काही प्रोडक्ट आपण तयार करतो आहे सेल्युलोजपासून तर वेगवेगळे त्याच्यामध्ये जे काही रिव्होल्युशन आणतो त्याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन आहे ते वाढतात असतात. मग आणि हे जे नॅनो सेल्युलोज आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाय सरफेस एरिया आपल्याला पाहायला मिळतो. त्याची ट्रान्सपरन्सी जी काही ते ऑप्टिकल आहे. तसंच हा बायोडिग्रेडेबल असल्यामुळे आणि रिन्युएबल असल्यामुळे याचा वापर केला जातो. तर पोटेन्शियल ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं हा लाईट वेट जे कंपोजिट असल्यामुळे जे ऑटोमोटिव्ह किंवा एरोस्पेसमध्ये याचा वापर केला जातो. हाय परफॉर्मन्स पॅकेजिंग मटेरियल म्हणजे फूड मटेरियल्स वगैरे आहे त्याच्या पॅकेजिंगसाठी वापरलं जातं. जे बायोबेस्ड इलेक्ट्रॉनिक किंवा सेन्सर आहे त्याच्यामध्ये वापर होतो. फिल्ट्रेशन मेम्ब्रेनमध्ये ॲज अ ॲडव्हान्स फिल्ट्रेशन मेम्ब्रेन आपण मगाशीच पाहिलं वॉटर फिल्ट्रेशनसाठी किंवा एअर फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफिकेशनसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तसंच जे काही ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे किंवा मेडिकल जे काही इम्प्लांट आहे त्याच्यामध्ये ॲज अ कंट्रोलर म्हणून हा यूज केला जाऊ शकतो. असंच नॅनो सेल्युलोज हा वेगवेगळ्या त्याचे पोटेन्शियल ॲप्लिकेशन पाहायला मिळतात. तर सेल्युलोजचं जे काही सेल्युलोज बेस्ड जे बायोफ्युल आहे त्याचं प्रोडक्शन मेथड काय आहे त्याची इफिशियन्सी काय ते आपण आता पाहूयात. तर सेल्युलोजचं पहिल्यांदा कन्वर्ट केलं जातं बायोफ्युलमध्ये जे की सिग्निफिकंटली ॲज अ एनर्जी इंडिपेंडंट आपल्याला पाहायला मिळतं. कारण की जे काही फॉसिल फ्युलवरती जास्त प्रमाणात आपला जो वापर होतो आहे तो याच्यामुळे कमी होऊ शकतो. आणि हे जे काही प्रोसेस आहे ती कशी केली जाते आधी बायोमास कलेक्शन केलं जातं. म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्ट किंवा जे फॉरेस्ट्री रेसिड्यू असतील ते कलेक्ट केले जातात त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे हायड्रोलिसिस प्रोसेस होते. कारण की जे सेल्युलोज असतं सेल्युलर स्ट्रक्चर असतं ते ब्रेकडाऊन होतं आणि ते फर्मेंटेबल शुगरमध्ये कन्वर्ट होतं विथ दी हेल्प ऑफ एन्झाईम आणि काही केमिकल प्रोसेसद्वारे. त्याच्यानंतर फर्मेंटेशन प्रोसेस होते म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते शुगरला इथेनॉलमध्ये किंवा अदर बायोफ्युलमध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर मग ते आपण रिफाईनमेंट करून किंवा प्युरिफाय करून ॲज अ बायोफ्युल म्हणून व्हेकलमध्ये किंवा अजून काही जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये वापर केला जाऊ शकतो. तसंच सेल्युलोज बेस्ड बायोफ्युल आपण हे प्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल बेनिफिट काय आहे त्यात आपण पाहूयात. तर बायोडिग्रेडेबिलिटी जास्त असल्यामुळे हे जो काही एन्व्हायरमेंटलमधला जो काही पोल्युशन आहे
ते आपण कमी करू शकतो आणि जे काही प्लास्टिक पोल्युशन आहे किंवा लँडफिल वेस्ट आहे ते कमी करण्याचं काम हा करू शकतो. कारण की सेल्युलोज जे काही ते बायोडिग्रेडेबल असल्यामुळे प्लास्टिकचा वापर न करता आपण हे सेल्युलोज जे काही बेस्ट जे काही प्लास्टिक आहे, थर्मोप्लास्टिक आहे, त्याचा वापर करू शकतो आणि प्लास्टिकचा वापर आपण कमी करू शकतो. कारण हे प्लास्टिक आपल्याला माहिती आहे की जास्त खूप वर्ष ते मातीतच राहतं, ते डिग्रेडेबल होत नाही लवकर. पण सेल्युलोज बेस्ड जर बायोप्लास्टिक जर आपण वापरलं तर ते लवकर बायोडिग्रेडेबल होतं, त्यामुळे एन्व्हायरमेंटलवरती कोणताही इम्पॅक्ट पडत नाही. तसंच रिन्युएबल रिसोर्समध्ये जर आपण पाहिलं, सेल्युलोज हा ॲज अ प्लांटपासून डिराईव्ह होतो आहे आणि प्लांटपासून डिराईव्ह होतं, त्यामुळं कोणताही त्याच्यामध्ये केमिकलचा वापर होत नाही आहे किंवा हे नॅचरल बायोपॉलिमर असल्यामुळे हे बायोडिग्रेडेबलही लवकर होतं आहे, त्याची कंपॅबिलिटी पण जास्त प्रमाणात आहे. तसंच जे काही प्लांट आहे आपल्याला माहिती आहे की CO2 ग्रोथमध्ये ॲब्सॉर्ब करतात, जेणेकरून सेल्युलोजचं जे काही प्रोडक्शन आहे ते जास्त प्रमाणात वाढतं. आणि रिड्यूस टॉक्झिसिटी म्हणजे जे काही सेल्युलोज मटेरियल आहे ते जे काही हार्मफुल केमिकल असेल किंवा जे सिंथेटिक कंपेअर जर आपण केलं, सिंथेटिक जे काही डाईज असतील, फायबर्स असतील, ह्याच्यात जास्त प्रमाणात पोल्युशन घडतं, पण याच्याद्वारे जे काही पोल्युशन आहे ते अजिबात घडत नाही. त्यामुळे आपण याचा वापर करून जे काही सिंथेटिक जे मटेरियल वगैरे आहे त्याचा वापर न करता आपण जे काही सेल्युलोज बेस्ड जे प्रोडक्ट आहे त्याचा वापर केल्यामुळे ते इझिली डिग्रेडेबलही होतं आहे आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आहे. तर असे वेगवेगळे एन्व्हायरमेंटल बेनिफिट आपल्याला याच्यामुळे पाहायला मिळतं आणि जे काही कार्बन फूटप्रिंट आहे ते याच्यामुळे रिड्यूस होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण सेल्युलोजचं युटिलायझेशन कसं होतं ते आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, ह्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.